जय महाराष्ट्र मंडळी. 12वीच्या परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले असते तर अनेक विद्यार्थी इथेच थांबले असते. काहींनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला असता, तर काहींनी नशिबाला दोष देत विषय संपवला असता. पण अवघ्या 17 वर्षाच्या एका विद्यार्थ्याने वेगळाच मार्ग निवडला. त्याने केवळ स्वतःच्या उत्तरपत्रिका मागवल्या नाहीत, तर थेट देशातील सर्वात मोठ्या शिक्षण मंडळापैकी एक असलेल्या CBSEच्या संपूर्ण कार्यपद्धतीचाच अभ्यास सुरू केला. उत्तरपत्रिका तपासणीपासून ते प्रशासकीय व्यवस्थेपर्यंत. आणि या अभ्यासादरम्यान त्याला काही अशा गोष्टी आढळल्याचा दावा आहे ज्यामुळे आता CBSEच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. एका विद्यार्थ्याच्या गुणापासून सुरू झालेली ही गोष्ट आता देशभर चर्चेचा विषय बनलेली आहे. सोशल मीडियावर त्याच्या ब्लॉगची चर्चा सुरू आहे. अनेक जण त्याचं कौतुक करत आहेत, तर काही जण या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करत आहेत. एवढंच नाही तर या प्रकरणाचंही दखल राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनीही घेतल्याची चर्चा आहे. मग हा सार्थक नेमका कोण आहे? त्याला नेमकं काय आढळलं? एका विद्यार्थ्याच्या ब्लॉगमुळे CBSEवर प्रश्न का उपस्थित होत आहेत? आणि या संपूर्ण प्रकरणातून देशातील शैक्षणिक व्यवस्थेबाबत कोणते मोठे प्रश्न समोर येतात? तर मंडळी, आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत 17 वर्षाच्या सार्थकने CBSEला कसा घाम फोडला यांची संपूर्ण इनसाइड स्टोरी. नमस्कार मंडळी, मी PK भांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. तर मंडळी, चला तर मग मुद्देसूद पाहूयात नेमकं प्रकरण काय घडलं. मुद्दा नंबर 1, एका निकालातून सुरू झालेली मोठी लढाई. ही गोष्ट सुरू होते 12वीच्या निकालापासून. सार्थक हा CBSE बोर्डाचा विद्यार्थी. परीक्षा झाल्यानंतर त्यालाही इतर विद्यार्थ्याप्रमाणे निकालाची उत्सुकता होती. निकाल लागला, पण त्याला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले. अनेक विद्यार्थ्याप्रमाणे तोही सुरुवातीला निराश झाला, पण त्याने एक वेगळा निर्णय घेतला. फक्त गुणांवर नाराजी व्यक्त करून थांबायचं नाही, तर नेमकं कमी गुण का मिळाले हे शोधायचं. यासाठी त्याने आपल्या उत्तरपत्रिकांच्या प्रती मागवल्या. इथपर्यंत सर्व काही सामान्य होतं, पण उत्तरपत्रिका पाहिल्यानंतर त्याच्या मनात एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला. केवळ माझ्याच बाबतीत असं झालं आहे का, की संपूर्ण मूल्यांकन प्रक्रियेत काही त्रुटी आहेत? आणि याच प्रश्नाने पुढे मोठं रूप घेतलं. मुद्दा क्रमांक 2, उत्तरपत्रिकांपासून थेट CBSEच्या व्यवस्थेपर्यंत. सार्थकने फक्त स्वतःच्या उत्तरपत्रिका तपासून समाधान मानलं नाही, त्याने संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. उत्तरपत्रिका तपासणी कशी केली जाते? परीक्षकांची निवड कशी होते? पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया काय असते? विद्यार्थ्यांना किती माहिती दिली जाते? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधताना त्याने अनेक सार्वजनिक दस्तऐवज, नियमावली आणि प्रशासकीय कागदपत्रांचा अभ्यास केला. हळूहळू त्याचा अभ्यास केवळ शिक्षण प्रक्रियेपुरता मर्यादित राहिला नाही, तो थेट CBSEच्या प्रशासकीय यंत्रणेपर्यंत पोहोचला. मुद्दा क्रमांक 3, टेंडर प्रक्रियेकडे लक्ष कसं गेलं? या अभ्यासादरम्यान सार्थकच्या लक्षात एक वेगळी बाब आली. उत्तरपत्रिका व्यवस्थापन, डेटा प्रोसेसिंग, तांत्रिक सेवा आणि इतर काही कामांसाठी CBSE विविध कंपन्यांना कंत्राट देत असते. त्यामुळे त्याने टेंडर प्रक्रिया तपासण्यापासूनच सुरुवात केली. निविदांच्या अटी काय आहेत? कोणत्या कंपन्यांनी अर्ज केलेले आहेत? कोणाला कंत्राट मिळाली? या सर्व गोष्टींचा त्याने बारकाईने अभ्यास केला आणि याच ठिकाणी त्याला काही संशयास्पद बाबी आढळल्याचा दावा त्याने केलेला आहे. मुद्दा क्रमांक 4, सार्थकचे नेमके आरोप काय आहेत? सार्थकच्या म्हणण्यानुसार काही विशिष्ट कामासाठी वारंवार एकाच कंपनीला टेंडर देण्यात आलं. त्याहून महत्त्वाचं म्हणजे काही निविदांच्या अटी अशा प्रकारे तयार करण्यात आल्याचा त्याचा दावा आहे की त्या अटी फक्त एका विशिष्ट कंपनीलाच पात्र ठरू शकतात. जर एखाद्या टेंडरमध्ये स्पर्धाच कमी असली तर पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होऊ शकतात. सार्थकने आपल्या ब्लॉगमध्ये याच मुद्द्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याने कोणावर थेट भ्रष्टाचाराचा आरोप केलेला नाही, मात्र प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी व्हावी अशी मागणी केलेली आहे. मुद्दा क्रमांक 5, ब्लॉग व्हायरल का झाला? सार्थकने आपले निष्कर्ष ब्लॉगच्या माध्यमातून मांडले. सामान्यतः अशा प्रकारचे ब्लॉग फारसे चर्चेत येत नाहीत, पण या ब्लॉगमध्ये दस्तऐवजांचा संदर्भ, आकडेवारी आणि सविस्तर विश्लेषण होतं. त्यामुळे अनेकांचे लक्ष या प्रकरणाकडे गेलं. सोशल मीडियावर ब्लॉग मोठ्या प्रमाणात शेअर होऊ लागला. अनेक शिक्षक, तज्ज्ञ, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याच्या अभ्यासाचं कौतुक केलं, कारण हा केवळ भावनिक आरोपाचा नव्हता, तर दस्तऐवजांचा आधार घेऊन विचारलेला प्रश्न होता. मुद्दा क्रमांक 6, एका विद्यार्थ्याने देशाला काय दाखवून दिलं? या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सार्थकने दाखवलेली जिद्द. कमी गुण मिळाल्यानंतर अनेक विद्यार्थी खचून जातात. काही विद्यार्थी व्यवस्थेलाच दोष देतात, पण सार्थकने अभ्यास करण्याचा मार्ग निवडला. काही माहिती गोळा केली, नियम समजून घेतले, कागदपत्रांचा अभ्यास केला आणि नंतर आपले प्रश्न सार्वजनिकपणे मांडले.
यामुळे अनेक विद्यार्थ्यांना एक मोठा संदेश गेला आहे. केवळ तक्रार करण्यापेक्षा तथ्यासह प्रश्न विचारणं अधिक प्रभावी ठरू शकतं. मुद्दा क्रमांक 7, राहुल गांधींची भेट आणि राजकीय चर्चा. या प्रकरणाला आणखी एक प्रसिद्धी मिळाली ती राहुल गांधी यांच्या भेटीनंतर. सार्थकची भेट राहुल गांधी यांनी घेतल्याचं वृत्त समोर आलं. यानंतर राष्ट्रीय माध्यमांनी या विषयाची दखल घेतली. काहींनी याला एका विद्यार्थ्याच्या धाडसाचा सन्मान म्हटलं, तर काहींनी या विषयाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली, एका 17 वर्षाच्या विद्यार्थ्याने उपस्थित केलेले प्रश्न आता राष्ट्रीय चर्चेचा भाग बनलेले आहेत. मुद्दा क्रमांक 8, या प्रकरणामुळे CBSEवर कोणते प्रश्न निर्माण झाले. या प्रकरणामुळे काही महत्त्वाचे प्रश्न समोर आलेले आहेत. शैक्षणिक संस्थांच्या कामकाजात पारदर्शकता किती आहे? विद्यार्थ्यांना माहिती मिळवण्याचा अधिकार किती प्रभावी आहे? टेंडर प्रक्रिया पूर्णपणे स्पर्धात्मक आहे का? आणि सार्वजनिक संस्थांनी आपल्या निर्णयाबाबत अधिक माहिती उघड करायला हवी का? हे प्रश्न आता चर्चेत आलेले आहेत. जरी सार्थकचे सर्व दावे सिद्ध झाले नसले तरी त्याने उपस्थित केलेले प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाही. मुद्दा क्रमांक 9, ही केवळ एका विद्यार्थ्याची गोष्ट नाही. हे प्रकरण केवळ सार्थक किंवा CBSE पुरतं मर्यादित नाही. ही कथा आहे प्रश्न विचारण्याची, ही कथा आहे जिज्ञासेची, ही कथा आहे माहितीचा अधिकार वापरण्याची, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कथा आहे एका सामान्य विद्यार्थ्याने मोठ्या संस्थेकडे उत्तर मागण्याची. आजच्या डिजिटल युगात माहिती उपलब्ध आहे, पण ती शोधण्याची तयारी किती जण दाखवतात? सार्थकची गोष्ट इथे वेगळी ठरते. आता या संपूर्ण प्रकरणाकडे पाहिलं तर 3 गोष्टी स्पष्ट दिसतात. गोष्ट पहिली, एका 17 वर्षाच्या विद्यार्थ्याने केवळ आपल्या निकालाबद्दल नाराजी व्यक्त केली नाही, तर संपूर्ण व्यवस्थेचा अभ्यास करण्याचं धाडस दाखवलं. गोष्ट दुसरी, त्याने उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे CBSEच्या कार्यपद्धती आणि टेंडर प्रक्रियेबाबत देशभर चर्चा सुरू झालेली आहे. आणि गोष्ट तिसरी, या प्रकरणामुळे पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि माहितीच्या अधिकाराचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे. मात्र अजूनही काही प्रश्न अनुत्तरित आहेत. सार्थकच्या दाव्यांची स्वतंत्र चौकशी होईल का? आणि CBSE यावर अधिकृत स्पष्टीकरण देईल का? आणि या प्रकरणातून शिक्षण व्यवस्थेत काही बदल होतील का? हे येणारं काळच ठरवेल. आता मंडळी, तुम्हीच सांगा, एका 17 वर्षाच्या विद्यार्थ्याने उपस्थित केलेले प्रश्न गांभीर्याने घेतले पाहिजेत का? शैक्षणिक संस्थांच्या टेंडर प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी व्हायला हवी का? आणि माहितीच्या अधिकाराचा वापर करून अशा प्रकारे प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये लिहा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंचला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.